नमस्कार, श्री स्वामी समर्थ. हरतालिका हे व्रत करताय तर हे नियम आवर्जून पाळा. सौभाग्यप्राप्ती, ऐश्वर्य, सुख समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केलं जातं. कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात. या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय असणाऱ्या स्त्रिया मनोभावे, श्रद्धेने, विधिवत आणि महेश्वराचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात. हरतालिका व्रत म्हणजे काय तर सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी, ऐश्वर्य आणि सुख समृद्धी. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी केलं जातं. या व्रतामध्ये शंभो महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुख प्राप्तीसाठी हे व्रत केले होते. तर हरतालिका व्रत करत असताना आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत, तरच आपल्याला या व्रताचे पूर्ण फळ मिळेल. तर हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका यांनी करावे. त्याचप्रमाणे हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचं असतं. वटसावित्री, मंगळागौरी याप्रमाणे हरतालिका हे व्रत सामुदायिक पद्धतीने करता येते. घरातील पूजेची जागा स्वच्छ असावी. त्याचप्रमाणे पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे. डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा. पूजा करत असताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावे, म्हणजे आपल्याला मध्ये उठावे लागणार नाही. हरतालिका व्रत करत असताना पाने आणि फुले लागतात, यासाठी आपण अगोदरच सर्व साहित्य गोळा करून ठेवावे. प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्वक उत्तरपूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये. मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजा ही हळुवारपणे करावी. देवाला अनामिकेने गंध लावावा. कुंकू, अक्षदा, उजव्या हाताची अनामिका, मधले बोट व अंगठा यांच्या चिमटेने व्हावेत. विड्याची पाने, उतानी व देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावीत. वर सुपारी ठेवावी. शेंडी देवाकडे करून नारळ ठेवावा. देवीच्या उजव्या बाजूला घंटा आणि डाव्या बाजूला समई आणि तुपाचा दिवा लावावा. त्याचप्रमाणे निरंजन ही उजव्या बाजूला ठेवावी. उदबत्ती निरंजनाजवळ ठेवावी. पूजेला प्रारंभ करताना समई प्रज्वलित करावी आणि निरंजन पेटवावे. देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती, निरंजन आणि कापूरारती ओवाळावी. डाव्या हाताने घंटानाद करावा. त्यानंतर श्री हरतालिका व्रत कथा वाचावी आणि आरती म्हणावी. त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा. पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा. शक्य असल्यास पाणीसुद्धा पिऊ नये. रात्री जागरण करावे. पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एक सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा होईपर्यंत समई पेटलेली असावी. उत्तरपूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती, देवीवर वाहिलेली फुले समुद्र, नदी, तळे किंवा वाहत्या स्वच्छ पाण्यात विसर्जित कराव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून व्रताचे पारणे करावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक, सौभाग्यरक्षक आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे. यश, आनंद, कीर्ती, सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे. प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेल्या आहेत. पतीचे प्रेम कायम राहावे, पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात. तर अशा प्रकारे हरतालिका हे व्रत करत असताना आपल्याला हे नियम आवर्जून पाळायचे आहेत. ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.